नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्याशी एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी तुम्ही कदाचित दररोज करत असाल, जी तुम्हाला पूर्णपणे योग्य वाटते आणि ज्याबद्दल तुमच्या आजूबाजूचे लोकही म्हणतात की ही एक खूप चांगली सवय आहे। पण या सवयीमध्ये एक लहानशी त्रुटी दडलेली आहे, जी हळूहळू आणि नकळतपणे तुमच्या शरीरावरती परिणाम करू शकते। आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे नुकसान आधीच सुरू झालं आहे हे बहुतेक लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही। मी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याच्या सवयीबद्दल बोलत आहे, जी अनेक वर्षांपासून लाखो भारतीय घरांमध्ये प्रचलित आहे। विशेषतः 50 किंवा 60 वर्षांनंतर अनेक लोकांचा असा विश्वास आहे की रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीर स्वच्छ होतं, बद्धकोष्ठता दूर होते, पोट स्वच्छ राहतं आणि शरीर आतून मजबूत होतं। आणि हे पूर्णपणे चुकीचं नाही। पण या सवयीमध्ये जी त्रुटी शिरली आहे ती म्हणजे पद्धत। सकाळी पाणी पिण्याची पद्धत चुकीची झाली आहे। जर तुम्ही सुद्धा सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी जी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती तुमची रोजची सवय बदलू शकते। आणि जर तुम्हाला म्हातारपणामध्ये सक्रिय आणि सशक्त राहायचं असेल तर कृपया आताच व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सकाळी पाणी पितो किंवा मी सकाळी पाणी पिते अशी कमेंट नक्की करा। यामुळे मला कळेल की नक्की किती मित्रमैत्रिणी दररोज ही सवय पाळतात। आता मी तुम्हाला समजावून सांगते। समस्या पाणी पिण्यामध्ये अजिबात नाही आहे, पाणी पिणं आवश्यक आहे। समस्या त्या मानसिकतेमध्ये आहे जी इंटरनेट आणि सोशल मीडियाने गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या मनामध्ये रुजवली आहे। तुम्ही कदाचित ऐकलं असेल की सकाळी उठल्याबरोबर 2 लिटर पाणी प्यायल्याने सर्व आजार नाहीसे होतात, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि रक्त शुद्ध होतं। येथूनच लोक चुका करायला सुरुवात करतात। अनेक वृद्ध लोक उठल्याबरोबर 1 लिटर, 2 लिटर किंवा कधीकधी त्याहूनही जास्त पाणी खूप लवकर पितात। त्यांना वाटतं की जेवढं जास्त पाणी तेवढं चांगलं, पण शरीर हे काही यंत्र नाही आहे। विशेषतः जसजसं आपलं वय वाढतं आणि हीच सर्वात मोठी चूक होते। तर मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजावून सांगणार आहे, ज्याकडे अनेकदा तुम्ही सुद्धा दुर्लक्ष करत असाल। आपल्या शरीरामध्ये सोडियम नावाचं एक महत्त्वाचं खनिज असतं। ते आपल्या नसा, स्नायू आणि मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे। जेव्हा कमी वेळामध्ये शरीरामध्ये जास्त पाणी जातं तेव्हा रक्तातील हे सोडियम पातळ होऊ लागतं। वैद्यकीय भाषेमध्ये याला हायपोनेट्रेमिया असं म्हटलं जातं। हे नाव ऐकायला क्लिष्ट वाटू शकतं, पण ते समजायला सोपं आहे। कल्पना करा की तुम्ही मिठाच्या पाण्यात भरपूर साधं पाणी मिसळलं आहे। पाण्यातील मिठाचं प्रमाण कमी झालं आहे, नाही का? शरीरामध्ये असंच घडतं। जेव्हा खूप जास्त पाणी खूप लवकर प्यायलं जातं तेव्हा रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी होऊ लागतं। सुरुवातीला ही समस्या किरकोळ वाटू शकते, जसं की चक्कर येणं, अशक्तपणा, मळमळ, सुस्ती किंवा गोंधळल्यासारखं वाटणं। पण वाढत्या वयानुसार ही एक मोठी समस्या बनू शकते, कारण मूत्रपिंडे पूर्वी इतक्या लवकर पाण्याचं संतुलन राखू शकत नाही। यामुळेच अनेक ज्येष्ठ सहकारी म्हणतात, मी सकाळी खूप पाणी पितो तरीही मला अशक्तपणा जाणवतो, वारंवार लघवी होणं आणि जडपणा जाणवणं। बऱ्याचदा याचं मूळ कारण म्हणजे लोकांना आरोग्यदायी वाटणारी एखादी सवय असते। मला इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे। जर तुम्हाला आधीपासूनच रक्तदाब, किडनीच्या समस्या, हृदयरोग किंवा मग मधुमेह यांसारखी आरोग्याची समस्या असेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या। पाणी पिण्याचं प्रमाण आणि वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार ही वेगवेगळी असते आणि तुमच्या डॉक्टरांना तुमची स्थिती उत्तम प्रकारे समजते। आता एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या, शरीराला पाण्याची नक्कीच गरज असते, परंतु प्रत्येक व्यक्तीची गरज ही वेगवेगळी असते। जो व्यक्ती दिवसभर खूप मेहनत करतो आणि ज्याला खूप घाम येतो त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतील। तथापि जर एखादा वृद्ध व्यक्ती कमीत कमी शारीरिक हालचाल करूनही सकाळी 7 ते 8 ग्लास पाणी पित असेल तर त्यामुळे शरीरावर अनावश्यक ताण हा येऊ शकतो। विशेषतः ज्यांना आधीपासूनच रक्तदाब, किडनीच्या समस्या, हृदयरोग आणि मधुमेह आहे त्यांच्या बाबतीत अनेक औषधे देखील शरीरातील द्रवांच्या संतुलनावर परिणाम करतात। त्यामुळे प्रत्येक प्रचलित आरोग्य सल्ला प्रत्येकासाठी सुरक्षित नसतो। आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना या हानीची जाणीवही होत नाही, कारण लक्षणे हळूहळू सुरू होतात। उदाहरणार्थ, सकाळी पाणी प्यायल्यानंतर पोटात जडपणा जाणवणं, चक्कर येणं, थोड्या वेळाने अशक्तपणा जाणवणं, वारंवार टॉयलेटमध्ये जावं लागणं आणि सुस्त वाटणं। लोकांना वाटतं की हे वयामुळे होतं, पण अनेकदा रोजची सवय हेच खरं कारण आहे।
आता कल्पना करा की जर एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे दररोज सकाळी ही चूक करत राहिली तर त्याचा तिच्या शरीरावरती किती परिणाम होऊ शकतो. म्हणून कृपया ही माहिती शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून आरोग्याचे असे महत्त्वाचे विषय अधिक लोकांपर्यंत पोहोचतील. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण मी अगदी सोप्या भाषेमध्ये व्यावहारिक माहिती देत असते जी थेट वरिष्ठ सहकाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असते. सकाळी पाणी पिण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला समजावून सांगते. रात्री पाणी न प्यायल्यामुळे सकाळी उठल्यावर शरीर नैसर्गिकरित्या थोडं निर्जलीकृत झालेलं असतं. त्यामुळे 1 किंवा 2 ग्लास पाणी हळूहळू पिणं अगदी योग्य आहे. पण हळूहळू हा शब्द महत्त्वाचा आहे. बरेच लोक जणू काही स्पर्धाच चालू आहे अशा थाटामध्ये पाणी घटाघटा पितात. त्यामुळे पोटामध्ये अचानक भरल्यासारखं वाटतं, कधीकधी गॅस आणि पोट फुगल्यासारखं वाटतं आणि काही लोकांना अशा वेळी मळमळसुद्धा होते. मात्र तेच पाणी आरामात बसून लहान लहान घोटांनी प्यायल्यास शरीर ते अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. आता आणखी एका सामान्य चुकीचा विचार करा. बरेच लोक सकाळी विशेषतः उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधील खूप थंड पाणी पितात. त्यांना ते सुखद वाटतं. मात्र अनेक वृद्ध लोकांसाठी यामुळे पचनक्रिया मंदावू शकते, घशामध्ये जळजळ होऊ शकते आणि काहींना अचानक अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे खोलीच्या तापमानाचं किंवा कोमट पाणी अधिक आरामदायक मानलं जातं. आयुर्वेद देखील यावर जोर देतो की कोमट पाणी हे पोटासाठी अधिक सौम्य असतं. पण इथे आणखी एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर 3 ते 4 ग्लास पाणी पितात आणि त्यानंतर लगेचच चहा पितात. यामुळे आम्लपित्त, पोट फुगणं किंवा वारंवार टॉयलेटमध्ये जाणं वाढतं. विशेषतः वृद्धापकाळात पचनसंस्था पूर्वीसारखी मजबूत नसते. त्यामुळे शरीराचे संकेत समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. जर एखाद्या गोष्टीमुळे वारंवार अस्वस्थता येत असेल तर केवळ इंटरनेटवर कोणीतरी त्याला एक चमत्कारिक सवय म्हटलं आहे म्हणून ती जबरदस्तीने करू नका. तुमच्या शरीराला तुमच्या गरजा तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे माहीत असतात. आता शरीर अतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन कसं करतं याचा विचार करा. आपली मूत्रपिंडे दर तासाला मर्यादित प्रमाणामध्ये अतिरिक्त पाणी शरीराबाहेर टाकू शकतात. जर शरीरामध्ये वेगाने जास्त पाणी गेलं तर रक्त पातळ होऊ लागतं. म्हणूनच डॉक्टर वारंवार यावर जोर देतात की हायड्रेशन आवश्यक आहे. परंतु अतिरिक्त हायड्रेशन हानिकारक देखील असू शकतं. समस्या ही आहे की डिहायड्रेशनच्या भीतीने लोक गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. हा धोका वृद्धांमध्ये अधिक असतो कारण वयानुसार तहान लागण्याची जाणीव होणारी यंत्रणा बदलते. अनेकदा केवळ सवयीमुळे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायलं जातं. आता एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. सकाळी जास्त पाणी पिणं नेहमी चुकीचं असतं का? नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल, भरपूर शारीरिक हालचाल करत असेल, उष्ण हवामानामध्ये राहत असेल आणि शरीराला ते सहन करणं सोपं जात असेल तर परिस्थिती नक्कीच वेगळी असू शकते. परंतु एखाद्या प्रचलित नियमांचं आंधळेपणाने पालन करणं योग्य नाही, विशेषतः 50 ते 60 वर्षांनंतर, कारण या वयामध्ये शरीराची पुनर्प्राप्ती आणि अनुकूलन प्रक्रिया मंदावते. लहान चुका लवकरच लक्षात येऊ शकतात. अनेक ज्येष्ठ नागरिक करत असलेली आणखी एक मोठी चूक म्हणजे शरीर स्वच्छ होईल या विचाराने सकाळी रिकाम्या पोटी जास्त लिंबू, मीठ किंवा इतर पदार्थ मिसळलेलं पाणी पिणं. तथापि जर कोणाला उच्च रक्तदाब, किडनीचा त्रास किंवा मग आम्लपित्ताचा त्रास असेल तर अशा सवयी प्रत्येकासाठी सुरक्षित नसतात. त्यामुळे साध्या गोष्टीचं अनेकदा चांगल्या असतात. स्वच्छ पाणी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य गतीने पिणं हा सर्वात व्यावहारिक दृष्टिकोन आहे. आणि जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया कमेंट करून सांगा की तुम्ही पाणी नक्की कसं पिता. ही एक साधी कृती हजारो मित्रांना एका मोठ्या चुकीपासून वाचवू शकते. कृपया हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा, विशेषतः जे जागे झाल्यावरती पटकनच खूप पाणी पितात. आता तुमचं शरीर अतिरिक्त पाणी पचवू शकत नाही याची लक्षणे ओळखा. पहिलं लक्षण म्हणजे सकाळी पाणी प्यायल्यानंतर पोटामध्ये जडपणा जाणवणं. दुसरं म्हणजे अचानक अशक्तपणा जाणवणं. तिसरं म्हणजे चक्कर येणं किंवा डोकं हलकं वाटणं. चौथं म्हणजे हातपायांना सूज येणं. आणि 5वं म्हणजे पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वारंवार लघवीला जावं लागणं. आणि 6वं म्हणजे गोंधळल्यासारखं वाटणं, स्मरणशक्ती कमी होणं किंवा मग एकाग्रता कमी होणं. जर या गोष्टी वारंवार घडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लोकांना अनेकदा वाटतं की हे केवळ वाढत्या वयामुळे होतं, पण त्याचं खरं कारण एखादी छोटी रोजची सवय असू शकते. आणि जर यापैकी
कोणतीही लक्षणे कायम राहिली तर कृपया ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ जो आहे तो जनजागृतीसाठी आहे, उपचारासाठी नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराला अनुकूल असलेली आरोग्यदायी सवय. केवळ लाखो लोक एखादी गोष्ट पाळतात म्हणून ती योग्य ठरत नाही. आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक दुसरा व्हिडिओ सांगतो सकाळी उठल्याबरोबर 2 लिटर पाणी प्या आणि ते तुमचे सर्व आजार बरे होतील. पण विज्ञान इतकं सोपं नाही. शरीर संतुलनावर कार्य करतं, टोकाच्या स्थितीवर नाही. म्हणूनच मोठी रुग्णालये आणि आरोग्य तज्ज्ञसुद्धा सांगतात की शरीरामध्ये पुरेसं पाणी असणं महत्त्वाचं आहे. परंतु अतिरिक्त पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं. सोडियमच्या असंतुलनाचा धोका विशेषतः वृद्धांमध्ये वाढू शकतो. म्हणून शरीराच्या गरजा समजून घेणं शहाणपणाचं आहे. ट्रेंड सांधळेपणाने अनुसरण करू नका. आणि एक गोष्ट जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे अनेक वृद्ध लोकांना रात्री वारंवार बाथरूमला जावं लागतं. सकाळी जास्त पाणी पिण्याची सवय आणि दिवसभर अनावश्यकपणे जास्त पाणी पिणं यामुळे मूत्राशयातील अस्वस्थता आणि वारंवार लघवी होण्याचा त्रासही वाढू शकतो. मग लोकांना वाटतं की हे वयामुळे होत आहे, पण त्यांच्या रोजच्या पाणी पिण्याच्या सवयीचाही यात वाटा असू शकतो. अनेक लोक नेहमी म्हणतात आमच्या आजी आजोबा आयुष्यभर सकाळी भरपूर पाणी प्यायचे, त्यांना काहीही झालं नाही. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की पूर्वीच्या आणि आजच्या जीवनशैलीमध्ये खूप मोठा फरक आहे. पूर्वी लोक जास्त शारीरिक कष्ट करायचे, त्यांचं अन्न अधिक नैसर्गिक होतं, रासायनिक आणि पॅकेज केलेलं अन्न कमी होतं आणि शारीरिक हालचाल जास्त होती. आज परिस्थिती वेगळी आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक बराच वेळ बसून घालवतात, औषधे घेतात आणि त्यांना रक्तदाब किंवा मधुमेहासारखे आधीपासूनच असलेले आजार असतात. अशा परिस्थितीमध्ये तीच सवय चुकीच्या पद्धतीने पाळल्यास त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. आता येथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. अनेक वृद्ध लोक सकाळी आपल्या शरीराचं संकेत न समजताच लोक जास्त पाणी पिऊ लागतात. त्यांना तहान लागलेली असो वा नसो, ते सवयीने एकामागून एक ग्लास पाणी पित राहतात. पण शरीर नेहमीच संकेत देत असतं. जर सकाळी उठल्यावर तुमचं पोट जड वाटत असेल किंवा रात्री लघवीसाठी वारंवार उठावं लागत असेल किंवा तुमचं शरीर सुजल्यासारखं वाटत असेल आणि तरीही तुम्ही स्वतःला जास्त पाणी पिण्यास भाग पाडत असाल तर त्यामुळे शरीरावर विशेषतः मूत्रपिंड आणि हृदयावरती अनावश्यक ताण येऊ शकतो. खरं तर वाढत्या वयानुसार शरीरातील द्रवांचं नियमन बदलू लागतं. यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांच्या लहान चुकांचे परिणामही लवकर दिसू लागतात. बऱ्याच लोकांना वाटतं की जास्त पाणी म्हणजे जास्त स्वच्छता. वास्तविक पाहता शरीराच्याही काही मर्यादा असतात. अतिरेकामुळे फायद्याऐवजी अनेकांना असंतुलन निर्माण होतं. म्हणून आतापासून एक साधा नियम लक्षात ठेवा. सकाळी पाणी प्या, पण शरीरामध्ये पाण्याचा पूर आणू नका. हळूहळू प्या, आवश्यकतेनुसार प्या. कोमट किंवा मग खोलीच्या तापमानाचं पाणी पिण्यास प्राधान्य द्या. 1 किंवा 2 ग्लासांनी सुरुवात करा आणि तुमच्या शरीराच्या प्रतिक्रियेचं निरीक्षण करा. पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला काही अस्वस्थता जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला आधीपासूनच काही आरोग्य समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मी हे औपचारिक विधान म्हणून सांगत नाही आहे, तर लहान सवयीचं दीर्घकाळामध्ये शरीराची खरी स्थिती ठरवतात आणि वृद्धापकाळामध्ये लहान चुकाही अनेकदा महागात पडू शकतात. म्हणून सांगत आहे, लक्षात ठेवा, निरोगी जीवनशैली म्हणजे संतुलित जीवनशैली. तुमच्या शरीराच्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण वृद्धापकाळात शरीर लहान चुकाही पटकन लक्षात ठेवतं. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. अशी व्यावहारिक आरोग्य माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत नक्की शेअर करा. विशेषतः ज्यांना सकाळी उठल्याबरोबर खूप पाणी पिण्याची सवय आहे. हा व्हिडिओ केवळ जनजागृतीच्या उद्देशाने आहे. येथे दिलेली कोणतीही माहिती वैद्यकीय उपचार करत नाही आहे. तुम्हाला काही गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुमचं आरोग्य सर्वात मौल्यवान आहे आणि त्याची हुशारीने काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा.